3, 2, 1 स्टार्ट. ताई सरक. हॅपी बर्थडे टू यू. 15 ऑगस्टच्या निमित्ताने बाळाचा आपला एक फोटोशूट होतोय. तर आता त्याकरिता सगळी तयारी वगैरे चालू आहे. आता बाळाच्या मम्माने झेंडा काढलाय. त्याच्यामध्ये तुरीच्या डाळीने ना, मग मसूरची डाळ. ही कसली मूग डाळ. ठीक आहे, डाळींनी झेंडा काढणार दुसरा. चला आता फक्त काय राहिलंय, हा डाळीचा झेंडा राहिलाय ना. आणि आता बलून्स वगैरे इकडे सगळे झालेत रेडी. फक्त आता ताई हे पतंग अशाच ठेवूया का? 2 झेंडे इकडे एका साईडला ठेवू. इथं फुलांचा झेंडा आणि आता डाळींचा झेंडा. मी तर बोलतो त्या डाळींमध्ये एक लिहू. हे पहिलं स्टिक केले प्रथमेशने इथे तिरंगा बोलून. स्पेशली बाळाचा आज कसं 1 मंथ कम्प्लीट होतो, तर त्या निमित्ताने आम्ही ठरवलं की सगळ्यांचे एक थीम, एक इंडिपेंडन्स डे उद्या आहे, तर त्या निमित्ताने एक थीम आपण डिसाईड करूया. आणि त्या थीमच्या अकॉर्डिंगली आम्ही ठरवलं की संध्याकाळी सगळे घरी आल्यानंतर ऑफिसवरून आपण ती सगळी थीम आणि बाळाला असं थोडंसं तयार वगैरे करून ड्रेसअप करून आणि मग छोटंसं सेलिब्रेशन, केक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर ते पण आता आम्ही थोड्या वेळामध्ये. तर चला आता मी हे थोडं डेकोरेशनसाठी हेल्प आउट करतो. त्यानंतर केक आणायला जायचं आहे आपल्याला आणि मग आपलं छोटं सेलिब्रेशन तुमच्याबरोबर शेअर. चल इथे मध्ये सेंटरला इथे लाव, म्हणजे ते चिपकेल. किंवा अच्छा तिघांना लावलंस, ठीक आहे. मग हे एकदम डिटेलमध्ये केलं आहे. तिरंगा, फुलं मध्ये पाकळ्या आणि नंतरला हे कशाचं आहे का? कढीपत्ता आहे की पानं आहेत झाडाची? मस्त वाटतं एकदम. अजून एक मेंबर ऍड झाला आमच्यामध्ये आता. तोंड पाय असं तोंड घ्या आणि त्याचं मी तुला सांगते, जे तोंड केलं ना ते शूट मध्ये आलंच पाहिजे. चला अशा प्रकारे फायनली बलून सगळे लागलेले आहेत. त्यानंतर आता इथे फर्स्ट मंथचं 1 काढायचं आहे ना, त्याच्याने एक याचाच ठेवूया. माझं कसं होतं, असा कलर ऑरेंज, असा कलर व्हाईट आणि खालची दांडी हिरवी. आता हिरवा काढायचं ना, सॉरी पहिली मसूरची, नंतर तांदूळ आणि खाली मूग. अशाने आपला फर्स्ट मंथ बनलाय. फर्स्ट बघू काय आणलंय, बघू बा ताईने. हे आणलं छोट्या बाळाला बांगड्या आणि हे काय ड्रेस. फायनली आपला एक तयार झालाय. चला आता मम्मा काय घालते बाळाला? ड्रेस. चला मेकअप करा. आता हे काय बँगल्स. चला भाविका आली. ऑलराईट गाईज, तर मी निघालो आता केक आणण्यासाठी. आता ओकेशनमध्ये आलो आहे, तर तो फायनल करतो. कोणता आहे तो? क्रंची चॉकलेट. ठीक आहे चालेल, तो द्या. त्याच्यावर ना 1 मंथ लिहायचं. 1 मंथ. चला आता केक तर घेतला आहे आपण आणि आता आपल्या गँगला लागली आहे भूक. तर त्यांच्यासाठी काहीतरी आता त्यांना पाऊस पडला आहे, तर त्यांना थोडंसं खाऊशी वाटतं वडापाव. तर चला बघूया कुठं वडापाव भेटतो. ऑलमोस्ट 10 वाजून गेलेत. जर भेटलं वडापाव तर ठीक आहे, नाहीतर बघूया दुसरं काहीतरी आयटम भेटतोय का, घेऊन जाऊया. चला आता वडापाव घेण्यासाठी आलो होतो आपण, पण वडापाव पण संपला आहे आणि आता ऑप्शन नाही. दुसरंच बघूया काहीतरी भेटतंय का. ना आपण फ्रँकी घेतली, ना पिझ्झा घेतला, ना बर्गर घेतलं, कारण आपल्याकडे आहे केक. आणि तो केक मेल्ट जर झाला, कारण फ्रँकी आणि पिझ्झाला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागेल आणि त्या अर्धा पाऊण तासामध्ये सगळा केक मेल्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे बघू, आता काहीच भेटलं नाही. बघू आता एक लास्ट ऑप्शन वाटतोय मला, तिथे जाऊन जर काय भेटलं तर ठीक. हां कापायचं तुला केक, कापायचा आहे.
केक कापायचा बेटा. तिला चाललंय रडणं चाललंय रे. चला बस चल रे. बस घ्या तिला आता. चला मम्मी दाखवा केक दाखवा मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. अच्छे लोक व्हिडिओ काय ग्रुपवर टाकू. फोटो स्क्रीनशॉट काढशील त्याला नको. 1 month complete. चला लवकर. आई बोलतो नाही मा तुझे बॅकग्राऊंडचा आवाज येणार आहे, लक्षात ठेव. आणि ठेवा इंग्रजी आवाज. ताई तुझे यार हे कसं काढ. तीनदा ते पण अशा प्रकारे हिला तीनदा केक चारलेला आहे. चला बाळाचा 1 month बर्थडे झालेला आहे. बाळाला केक नाही चालू शकत ना. म्हणजे कशाबद्दल बोलतो. तुम्ही दोघांनी मध्ये उभे राहा. मी लास्ट उभा राहतो असा. मी मध्ये पाटण मध्ये आणि मी आणि तुम्ही नाही दिसला मी उभं राहिल्यावर असं थोडं या ना. इकडे 1 मिनिट इकडे असं. मी कर नक्की का कशावर असतंय पण काय झालंय. अच्छा 1 2 3 स्टार्ट.